तामिळनाडूमध्ये विजय यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालेला आहे। डावे पक्ष आणि व्हीसीकेचं विजय यांच्या टीव्हीकेला समर्थन आहे। मात्र डाव्या पक्षांचे 4 आणि व्हीकेसीचे 2 आमदार निर्णायक ठरणार आहेत। तर विजय यांना आता 119 आमदारांचं समर्थन मिळणार आहे। तर बहुमतासंदर्भात राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा शपथविधीचा सोहळा जो आहे तो रखडला होता। त्यामुळे आता तामिळनाडूमध्ये कदाचित परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे। तर बहुमताचा आकडा आता गाठला गेलेला आहे। तर तामिळनाडूमध्ये विजय यांच्या सत्तेचा मार्ग म्हणजेच त्यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। शिवाजी, खरं तर काहीसा ब्रेक लागलेला हा शपथविधी, त्यामुळे आता पुन्हा सुरू होणार असं म्हणायचं का? आणि विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता या निमित्तानं मोकळा झाला आहे की आणखी काही बदल, काही ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता अजूनही आहे तिथे? राजकारणाने देशाचं राजकारण बदलताना पाहायला मिळते। तमिळनाडूमध्ये विजय हे मुख्यमंत्री होतील, त्याच्यासाठी असणारं संख्याबळ, राज्यपालांनी घेतलेली भूमिका, त्यावरून झालेले कायदेशीर वाद हे आपल्या सगळ्या समोर आहेत। मात्र जनतेचा कौल हा विजय यांना आहे आणि जर विजय यांचं सरकार कोसळलं तर पुन्हा एकदा विजय यांना जे 100हून अधिक जागा आलेल्या आहेत त्याची संख्या डबल होऊ शकते, हे सर्वच राजकीय पक्ष जाणतात। त्यामुळं त्यांना थोडासा राजकीय फायदा जो आतापर्यंत मिळालेला आहे, त्यांना राजकीय गणिताचे डाव देखील आता समजून घेणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून थोडासा सुरुवातीला जरी त्रास होत असला तरी कागदावरती त्यांच्यासोबत संख्याबळ येताना आता पाहायला मिळते। आज 4:30 वाजता साधारणपणे ते भेट घेताना पाहायला मिळते। दुसरीकडे विजय यांच्या विजयानंतर काँग्रेसने विजय यांना दिलेली साथ, यामुळं काँग्रेसचे जे इतर राज्यातील घटक पक्ष आहेत ते कमालीचे नाराज झालेले आहेत। त्याच राज्यामधील पक्ष असलेला डीएमके यांनी आता आपली वेगळी वाट धरलेली आहे। इंडिया आघाडीमध्ये असलेला हा पक्ष आता त्यांना वेगळी बसण्याची व्यवस्था करावी असं लोकसभा अध्यक्षांना त्यांनी पत्र लिहिलंय। साधारण 20 ते 22 खासदार डीएमकेचे आहेत लोकसभेमध्ये आणि 10 राज्यसभेमध्ये आहे, म्हणजे हा खूप मोठा पक्ष आहे। त्या पक्षाची काँग्रेसने साथ सोडून सध्या विजय यांच्या सोबत गेलेले आहेत। फक्त काँग्रेसच नाराज नाहीये, तर तिकडे समाजवादी पक्ष काँग्रेस सोबत फक्त डीएमकेच नाराज नाही, तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव देखील नाराज आहेत। त्यांनी देखील या संदर्भामध्ये एक पोस्ट केलेला आहे। कठीण काळामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांचा फोटो टाकत की कठीण काळामध्ये मी यांच्या सोबत आहे, म्हणजे एकंदरीत त्यांनी काँग्रेसला चिमटा काढला होता। शिवाजी असेच आमच्या बरोबर राहा, कारण आणखी एक महत्त्वाची अपडेट येते तामिळनाडूमधून। ते म्हणजे तामिळनाडूमध्ये डीएमकेची काँग्रेस सोबतची साथ तुटलेली आहे आणि तामिळनाडूतील काँग्रेसच्या भूमिकेनं इंडिया आघाडीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। संसदेमध्ये काँग्रेस सोबत बसायचं नाही असं डीएमकेने अध्यक्षांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस टीव्हीके बरोबर जाणार आहे आणि त्यामुळे जुना साथीदार द्रमुक हा कमालीचा नाराज झालेला आहे।